हे बघा, बाब अशी आहे की हा जो TDRचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती. तिथे फोटो माझा लावला होता, जसा की हा TDR घोटाळा गणेश नाईकनेच केलाय. डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना TDR द्यावा. ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली. आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी, हे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे. तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या. आणि मग मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना TDR देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली. तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती. परत ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये परत ते मग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याने ऑर्डर आणली. आता बाब अशी आहे की ही जी ज्या पर्पजसाठी ही TDR देण्याचं ठरलं, तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या DP प्लॅन मध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केला. ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता. म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जायला कोणाला मनाई नाहीये. सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये. असं असताना लोकांचं म्हणणं असं, तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतात वगैरे वगैरे वगैरे. इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा TDR दिला जात नाही असा माझा समज आहे. आता हा TDR ऑलरेडी तिथे ती मोकळीच जागा होती. मला ते काही लोकांनी विचारल्यानंतर फार तर काय त्याला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे होता कोणाला, डायाभाई कंपनीला. मी म्हटलं, विनोदानेच म्हटलं की मग त्या डायाभाईंनी आणि कंपनीने तिथे ऑक्सिजन पार्क करायला पाहिजे होता, सुगंधी पार्क करायला पाहिजे होता आणि 50 रुपये 100 रुपये एंट्री ठेवायला पाहिजे होती, म्हणजे त्यांचं उत्पन्न सुरू झालं असतं. आता हे 2700 कोटी 2700 कोटी तो 4000 कोटीचा आहे. TDR कितीचा आहे, तिची वर्थ किती आहे? 4000 कोटीचे. ज्या ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना ज्या जागेचा वापरच होणार नाही, पूर्वी खुली हवा ती पूर्वी पण मिळत होती, ज्याचा वापरच होणार नाही अशा जागेकरता ठाण्याच्या लोकांनी या TDR म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढणार, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार, फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार. मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत. आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5-6 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील. रजिस्टर होणं, त्याच्यानंतर ती सुनावणीला येणं, मग त्याच्यावर स्थगिती मिळणं वगैरे हा प्रोसेस आहे. परंतु जनता जागृत आहे. मी त्या लोकांचं अभिनंदन केलं. त्या लोकांचं कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे. आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती. आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका. पण मी या गोष्टीच्या विरोधात. आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना मालक, तर त्यांना कोणी संजू नायकांनीच फोन केला, अरे काय साहेबांचे फोटो लावला आणि 2700 कोटी रुपयाचा TDR घोटाळा, तर त्याने ते बिचाऱ्यांनी बंद करायला लावले. मला समजलं मी चालू ठेवा,
की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार केला लोकांना समजू द्या, फोटो सहित चर्चा होऊ द्या. चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही. आणि मग आता मग माझं म्हणणं ते एवढंच आहे. आता कोणी त्याने मनोज प्रधान मगाशी बोलला की वन खातं गेले. वन खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रोसेस केल्या, पण काही लोकांनी दिरंगाई केली. प्रॅक्टिकली रिंग मेट्रोचं काय स्ट्रक्चर आहे याचा मी अभ्यासच नाही केला. मी जर तो अभ्यास करेन मी आणि मग नंतर आपल्याला त्याच्यावर भाष्य बोलेन की आता मी अभ्यास न करता त्या ठिकाणी भाष्य करणं उचित होणार नाही. आता त्याने आमचे लोकांनी तुम्ही विरोध केला. मी त्या ठाणे महापालिकेचा मला कशाला प्रश्न विचारतो? आहेत ना ते आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत. मुद्रांक शुल्क तुम्ही लावताय प्रॉपर्टीवर, तर हस्तांतरण शुल्क महापालिकेचा विषय येतो कुठून? बरोबर आहे. कसं काय कसला संबंध? तुम्ही फक्त टॅक्स ट्रान्सफर करता, त्याच्याकरता तुम्ही 50,000 रुपये घेणार 1 कोटीच्या मालमत्तेला, पूर्णपणे चुकीचं असेल.